Hello student, good morning to all. Today we will see our next chapter, that is collective nouns. Today is 2nd of January 2021. So just see, a collective noun is a name given to collection of person, animals or things. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, तर एखाद्या माणसांचा किंवा प्राण्यांचा किंवा वस्तूंचा समूह, त्याला एक पर्टिक्युलर नाव दिलं जातं, त्याला कलेक्टिव्ह नाउन्स असं म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल खाली पाहून घ्या, अ टीम ऑफ प्लेयर्स. तर जे टीम नाव आहे ते कलेक्टिव्ह नाउन आहे. अ टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे खूप सारे प्लेयर्स एका ठिकाणी जमलेत आणि मग त्यांची ती टीम. अ शोल ऑफ फिश, खूप सारे फिश सोबत पाण्यामध्ये फिरतायत, मग ते काय, शोल. क्लस्टर ऑफ स्टार्स, तारकापुंज आपण त्याला म्हणतो, म्हणजे खूप सारे तारे एका ठिकाणी असणे, दॅट इज कॉल्ड क्लस्टर ऑफ स्टार्स. लर्न दीज कलेक्टिव्ह नाउन्स. तर खाली काही कलेक्टिव्ह नाउन्स दिलेले आहे ते आपण बघूयात. अ गॅगल ऑफ गीज, पॅनल ऑफ जजेस, क्रू ऑफ सेलर्स, अ सेट, अ स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, an album of photographs, a set of tools, a herd of cattle, a fleet of sheep, and a brood of chickens. Match the following. खाली मॅच द फॉलोइंग करायचं आहे वरतच बघून. फोटोज ऑफ अल्बम, जजेस पॅनल, स्टार क्लस्टर, पपीज लिटर, वॉल्स पॅक, पर्ल स्ट्रिंग, फिश shoal, ships fleet. So here lesson is over, and what you have to do, write this exercise in your workbook or notebook. हा लेसन खूप छोटा आहे, त्यामुळे हा लेसन इथेच संपतो आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर ही जी एक्सरसाइज आहे मॅच द फॉलोइंगची, ती तुम्हाला राईट करायची आहे. राईट अँड लर्न दिस. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर.